हॅलो गाईस, मुकेश मेश्राम. मी चालले आपल्या गावी कोराडीला. मी याव हिंगण्यामध्ये आपल्या बडी मम्मीच्या गावी वगैरे आलतो. तर ते माझे जिजा वगैरे होते, बहीण वगैरे आलती. इकडे नाश्ता वगैरे केला, मग आम्ही निघालो. थांबा वगैरे म्हणत 4 दिवस बिर्याणी वगैरे बनवून म्हणत म्हणलं नाही, आज जातो आम्ही. इकडे शिवरात्री वगैरे आम्हाला दुकान वगैरे लावायची होती म्हणून आम्ही आलो. त्यानंतर आम्ही स्टार बसमध्ये बसलो वगैरे. मस्त ए सी वगैरे चालू होते. चांगला कूल थंडा वगैरे लागत होता. वरून गरमी बी होती. खूप चांगला वगैरे वाटला. मग आम्ही बर्डीच्या जवळपास पोहोचलो. तर हे बघा, इथे बाहेर देशातले हे जे प्लेस वगैरे इथं बनत होते, त्याचं काम वगैरे काहून तर काय झालं तर माहीत नाही. इकडे थांबले वगैरे आहेत. म्हणजे खूप चांगले वगैरे बनत होते इथे. खूप चांगला प्लेस होता पाहण्यालायक. तर थोडे बहुत बनले ना, काही बनल्यास बंद वगैरे झाले इथे. हे बघा, तुम्हाला दिसत असतील ते किल्ले वगैरे येते. तेवढा क्लिअर तर दिसत नाही, कारण की गाडी थोडी जोरानं वगैरे जात होती म्हणून दिसली नाही. आणि आम्ही मग रेल्वे स्टेशनवर पोचलो नागपूरच्या. हे बघा, नागपूरच्या रेल्वे स्टेशन वगैरे. तर खूप मोठा रेल्वे स्टेशन वगैरे आहे ती. आम्ही आता ट्रेन वगैरे पाहत होतो. हे बघा, इकडे आमची ट्रेन जी होती ते ट्रेन तर सुटून गेली ती. थोडा वेळ वगैरे झाली ती घरी वगैरे. तर ट्रेन वगैरे पाहत होतो. मग त्या ट्रेननं आम्ही गेलो. तर खूप वेळ वगैरे झाली म्हणा. हे बघा, ते प्लेट वगैरे सांगून राहिले. हा वाघ दिसते का तुम्हाला? असं वाटते का असली वगैरेच आहे, पण नकलीचे ते जे वाघ असं ठेवून आहे पुतळा वगैरे. खूप चांगला दिसते. मग आम्हाला ट्रेन वगैरे मिळाली, काहून की आमची ट्रेन मी चाळतीने वगैरे बनवलं नाही, काहून की गर्दी वगैरे खूप होती. डायरेक्ट ट्रेन वगैरे बसल्या वगैरे बनवलं. आणि जागा पण मिळत नव्हती, बडं मुश्किलने जागा मिळाली. तर वर वगैरे बसलो होतो मी वेगावर. पुलिया वगैरे मस्त बस ट्रेन वगैरे चालली. हा कंडक्टर हा मस्त